हाय सगळ्याला गुड मॉर्निंग. तर बानूबाईला चालवलं दवाखान्यात म्हणजे आजारी वगैरे काय नाही. ट्रीटमेंट आहे. म्हणजे ट्रीटमेंट मी बंद केली ते पैशामुळं. ते सरकारी योजना काय असते ना त्यामध्ये बानूचा पहिला नंबर आलेला आहे. त्यामध्ये काय आता डॉक्टर लोकांनी म्हणजे मोठी मोठी डॉक्टर येणार आहेत करमाळा. आमचा तालुका करमाळा आहे, जिल्हा सोलापूर आहे. सोलापूरला पण बोलवलं होतं त्या दिवशी. किती तारखेला तर बोलवलं होतं, म्हणजे 4-5 दिवस खाली असं बोलवलं होतं. तर मला जाणं काय झालं नाही. म्हणजे बानूला घेऊन मी एवढ्या लांब नाही जाऊ शकत, म्हणून नाही गेली मी. आणि एक दोघी जणी जवळ असतं तर जाऊ शकते. आता ही जवळ आहे, जाऊ शकतोय आम्ही, जाऊन येऊ शकतोय महागारी. आणि मग आता इतक्या लांब कसं जाणार ना, म्हणजे कंप्लेट 2-3 तास तिकडंच. आणि नंबर कधी लागतोय कधी नाही, तिथं राहायची सोय नाही. बानूला एक घ्यायला स्पेशल माणूस लागतंय तिथं. कागदपत्र ही मी साधी अशी बॅग पण नाही घेऊ शकत रिकामी. म्हणजे बानूला घेतलं ना, मला बॅग पण घेता येत नाही किंवा मोबाईल सुद्धा हातात घेता येत नाही, म्हणून मला हेडव ही बनवता येणार नाहीत. म्हणून मी बानूला आंघोळ फिंगोळ घातली, तयार झाली. आता बानूला म्हणसान रोजचीच नवीन कपडे नाहीती का घातली, तर हिला नवीन कपडे नाहीती, हीच आहे ती कपडे. तर घेईल मी तुमच्या आशीर्वादाने कपडे. तर बानूची एक जाहीरच आणि कागदपत्र ते ही नाही का काय म्हणतात बरं, ही बानूची जाहिरात आहे ही एक. आणि ही एवढं असं घेऊन जायचंय आणि आधार कार्ड एक घेऊन जायचंय. तर बानूचं सर्टिफिकेट आहे ही, तुम्ही बघू शकताय. आता ही तुम्हाला नीट बी दिसणार नाही, उरपाटा दिसल. ही बानूची कागदपत्र आहे ती असे मला घेऊन जायचंय करमाळ्याला. आता बानूला चारते हे जाते घेऊन. कसं आहे माहिती आहे का, आपण सगळी गोष्ट शेअर करतो आणि इथले जे गुरुजी आहेत इतकं सपोर्ट, म्हणजे बानू म्हणजे त्यांनी 1 रुपया पण घेतला नाही. म्हणजे ज्यांनी पैसे घेतले नाहीत तर त्यांनी फुकट काम करून दिलंय बानूचं. पण आता ते काम काय आहे तर बघू. तिथं हेडव तर मला बनवता आला तर मी बनवीनच, आणि नाही बनवता आला तर माफी असावी. का तर मला बानूला घेतल्यावर काहीच हालचाल करता येत नाही. तर वहिनी बघू आल्या तर हेडव होईलच, वहिनी नाही आल्या तर नाही होणार हेडव. का की मला बानूला घेतल्यावर काहीच करता येत नाही हालचाल. त्यामुळं बघू, वहिनीला चल म्हटलं मी हेडव काढायसाठीच खास. बघू आता ते येतात नाही येतात, आता त्यांच्या ह्याच्यावर आहे. तर सोलापूरला जायचं होतं. ही आई आहे, आईचं चाललंय बानूबाईला चपाती करायची सकाळचा. ते जेवण आता कधी भेटतंय, कधी महागारी येतोय, कधी नंबर लागतोय सांगता येत नाही ना. म्हणून लवकर 10 वाजताचं सर म्हणलं निघा. म्हणजे शेख सर आहेत, म्हणजे त्यांचं आडनाव माहीत नाही, शेख सर आहेत. त्यांचा रात्री मला कॉल आलता, परत गुरुजींचा पण आलता इथल्या. तर अन्वीला बूट ही भेटलेलं, म्हणजे ते सगळं सहकार्य करतात. जे सहकार्य आपल्याला करते त्याचं नाव घेतो आपण, जे सहकार्य नाही करत त्यांची नावं नाही घेऊ वाटत मला. का तर त्यांना चहा पाण्यालाच पैसे पाहिजे. तर आता शेख सर कसं आहेत, त्यांनी 1 रुपया सुद्धा माझ्याकडून घेतला नाही. आणि ती इथलं गावातलं गुरुजी आहेत, त्यांनी सुद्धा 1 रुपया सुद्धा माझ्याकडून घेतला नाही. तर माझं बानूचं तर चांगलं झालं तर मी त्यांना नक्की सहकार्य करेन. फुल नाही फुलाची पाकळी तर देईलच. पण आता सध्या माझ्याकडं नाही येत, मी वहिनीकडूनच घेतले पैसे जायला 200-300. कसं असतं माहिती आहे का, आता वहिनी मला म्हणल्या गाडीवर जाऊ, गाडी आहे पेट्रोल हे टाकू मग जाऊ आपण. मग आता वहिनीला बघू येते त्या का नाही त्या येत. तर भाऊ तर काय कामालाच जाणार आहे. हा इथला एक भाऊ म्हणून त्यालाच घेणार आहे. बघू आता काय होतंय. तर तिथं मला बनवता आलं, म्हणलं चला तुमच्यासोबत सांगावा की बानूला ट्रीटमेंटसाठी म्हणजे सरकारी योजना आहे त्यासाठी मला न्यायचं आहे तालुक्याला. करमाळा तालुका येतोय आमचा, जिल्हा सोलापूर येतोय. तर इथनं आम्हाला अर्धा 1 तास लागतंय जायला करमाळ्याला. इष्ट्या काय टायमाला तुम्ही तर बघताच भेटत नाहीत मला.
आणि अन्वीला घेतलं तर मग हात पण करता येणार नाही गाड्यांना आणि काहीच नाही. त्यामुळं म्हणलं चला तुम्हाला सगळं आपण सगळं भाव, तुम्हीच तर माझी फॅमिली आहे, भाऊ बहिणी आहेत, कोण मावशी आहेत, कोण काका आहेत, कोण म्हणजे आहेत माझे सगळे, आणि माझ्या बानूचे पण सगळे फॅमिलीच आहे यूट्यूब. तर चला आज आपला दिवस सरकारी योजनेमध्येच जाणार आहे. तर चला घ्या सगळ्यांनी काळजी. तर हेड्या बनवता आला तर नक्कीच बनवीन, नाही बनवता आला तर सॉरी असावी मला. तर बाय.